विद्यार्थी मित्र हो, बीएड एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आकारिक किंवा त्यालाच विकासात्मक मूल्य निर्धारण असं म्हणतात आणि साकारिक किंवा संकलित त्याला समावेशक आणि अंतिम मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट अँड समेटिव्ह असेसमेंट याबद्दल माहिती मिळवू. एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळावे असे प्रत्येकालाच वाटतं आणि आपल्या अवतीभोवती यशस्वी लोकांची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, क्रीडा क्षेत्र जर आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवीन विक्रम करतो. एखादी नवीन वास्तू आपल्या सभोवती बांधली गेली तर आपले लक्ष ते वेधून घेते. एखाद्या दुकानामध्ये वडापाव खाण्यासाठी लोक रस्त्यावरती रांगा लावत असतात. म्हणजेच हेवा वाटण्यासारखी ही गुणवत्ता जे आपण पाहत असतो ती अपघाताने किंवा योगायोगाने निर्माण झालेली नसते. तर ही गुणवत्ता निर्माण होण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते, तपशीलवार नियोजन करावं लागतं आणि अखंड अशी सावधानता ठेवून लक्षपूर्वक प्रयत्न करावे लागतात. म्हणजे कोणत्याही कामाचा प्रत्येक टप्पा चांगल्या रीतीने पूर्ण करण्याचा आग्रह धरल्यावरच गुणवत्ता निर्माण होत असते. आणि म्हणूनच हेच आपल्याला असं म्हणता येईल की बी क्रिटिकल, केअरफुल अँड मेटिक्युलस अबाउट प्रोसेस, द प्रॉडक्ट विल टेक केअर इटसेल्फ. म्हणजेच प्रक्रियेबद्दल चिकित्सक अत्यंत दक्ष आणि सावध राहा. उत्पादन स्वतःच काळजी घेईल. म्हणजेच एखादं काम करताना त्यातील प्रक्रियेवर चिकित्सकपणे लक्ष ठेवून जर आपण प्रत्येक टप्प्यावर उत्तम रीतीने पूर्ण होईल अशी काळजी घेतली आणि काम यशस्वी होण्यासाठी केवळ चिंता करीत न बसता प्रयत्न केले तर यश हे आपल्याला आपोआपच मिळते. म्हणजेच प्रत्येक पायरीवर प्रक्रिया चांगलीच घडेल असे पाहिले आणि आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आणि चिंतन केलं तर कामामध्ये यश आपल्याला आपोआपच मिळतं. आणि या ठिकाणी आकारिक मूल्यमापनाची संकल्पना याच कार्यसूत्रावर आधारलेली आहे. आकारिक आणि संकलित मूल्यमापन. आकारित आणि संकलित मूल्य निर्धारणाविषयी आपल्याला या ठिकाणी विचार करावयाचा आहे आणि त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की या दोन्ही ज्या संकल्पना आहेत या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्या समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की मातीच्या मूर्ती तयार करणारा कारागीर प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेत करीत असलेली पाहणी व प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही याची पाहणी करतो. त्यावेळेला आकारित आणि संकलित मूल्य निर्धारण हे केलं जात असतं. आता या ठिकाणी पहिला टप्पा म्हणजेच पहिल्या टप्प्यावरती माती मळणे. या टप्प्यात माती मळल्यानंतर ती व्यवस्थित मळली गेली का, तिला योग्य तो चिकटपणा आहे का इत्यादीची कारागीर पाहणी करतो. नंतर ती माती, दुसरा टप्पा, माती साच्यात लिंपून मूर्तीचा आकार तयार होणे. या टप्प्यावर तो पुन्हा एकदा मूर्तीचा पृष्ठभाग खडबडीत राहिला का, मूर्तीचे अवयव योग्य जागी जोडले गेले आहेत का, कुठे चीर किंवा तडे तर गेले नाहीत ना, इत्यादी प्रकारे तपासणी हा करत असतो. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे मूर्तीचे रंगकाम करणे. इथे पुन्हा एकदा तो रंग रेखीवपणे हव्या त्या भागावरच दिला गेला आहे का, एखाद्या सांध्याच्या आतल्या बाजूला रंग द्यायचा तर राहिला नाही ना, रंगाच्या छटा मनाप्रमाणे वठल्यात का, अशा प्रकारे सूक्ष्म निरीक्षण हा करीत असतो. आणि हे सगळे सोपस्कार झाल्यानंतरही त्याची पाहणी संपत नाही. आणि मग चौथा टप्पा सुरू होतो की सर्व बाजूंनी मूर्ती निखरतो. मूर्तीचा नितळपणा, रंगसंगती, भावमुद्रा इत्यादी पुन्हा एकदा पाहून कुठे काही कमी अधिक वाटल्यास त्याला फिनिशिंग टच देतो. म्हणून चौथा टप्पा आहे फिनिशिंग टच देणे. म्हणजे या उदाहरणामध्ये प्रत्येक
टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेत जी पाहणी किंवा पडताळणी केली त्या पडताळणीला कारागिराने केलेले आकारिक मूल्य निर्धारण असे म्हणता येईल. आणि प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे त्याचे पडताळणे याला साकारिक मूल्य निर्धारण असं आपल्याला म्हणता येणार आहे. क्लेम मेकिंग आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. सर्वात प्रथम आपण आकारिक किंवा विकासात्मक मूल्य निर्धारणाबद्दल माहिती मिळवू. फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ज्या वेळेला मुले शिकत असतात त्यावेळेला शिकण्याची प्रक्रिया योग्य रीतीने अपेक्षित गतीने चालली आहे का याची पडताळणी करणे म्हणजे आकारिक मूल्य निर्धारण होय. दुसरी व्याख्या अशी करता येईल की मुलांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षेप्रमाणे घडते आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे म्हणजेच आकारिक मूल्य निर्धारण. तिसरी व्याख्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्य निर्धारण. चौथी व्याख्या अभ्यासक्रमात दिलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्य निर्धारण. वर्षभर अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्य निर्धारण. मूल्ये, कौशल्ये इत्यादींचे विकसन मुख्यतः आकारिक मूल्य निर्धारणातून पाहता येईल. आकारिक मूल्य निर्धारण आपल्याला वेळीच सावध करून कुठे बदल करावयाचा आहे, कुठे सुधारणा करावयाची आहे याची दिशा देते. तसेच वेळीच लक्ष न दिल्याने भविष्यात वाया जाऊ शकणारा वेळ व श्रम वाचवते. या आकारिक मूल्य निर्धारणासाठी काही साधने वापरली जातात. विद्यार्थ्यांकडून अपेक्षित विचार प्रक्रिया आणि कृती यांच्या आधारांवर इतर अनेक साधने आणि तंत्रे आकारिक मूल्यमापनामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्यामध्ये समावेश होतो दैनंदिन परीक्षण म्हणजे डेली टेस्टिंग, तोंडी काम ओरल वर्क, यामध्ये प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण, संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा, पाढे म्हणून घेणे वगैरे इत्यादी. त्यानंतर प्रात्यक्षिके प्रयोग, प्रॅक्टिकल्स एक्सपेरिमेंट. चौथं साधन आहे उपक्रम किंवा कृती, ऍक्टिव्हिटीज अँड ऍक्शन्स असं आपल्याला म्हणता येईल. हे उपक्रम किंवा ह्या ज्या कृती आहेत ह्या वैयक्तिकही देता येतात आणि गटामध्ये सुद्धा देता येतात. तर या ठिकाणी पाचवा साधन आहे प्रकल्प, प्रोजेक्ट. गणित विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट दिले जातात. चाचणी वेळापत्रक जाहीर न करता, टेस्ट विदाउट टाइम टेबल डिक्लेरेशन, त्याला आपण सरप्राईज टेस्टही म्हणतो. अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची चाचणी किंवा पुस्तकासह चाचणी, ओपन बुक टेस्ट यांचा यात समावेश होतो. त्यानंतर स्वाध्याय किंवा वर्गकार्य, असाइनमेंट ऑर क्लासवर्क, यामध्ये माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथा लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन, कल्पना विस्तार किंवा गणितातील उदाहरणं सोडवणे इत्यादी. त्यानंतर इतर मध्ये आहे प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गट कार्य अशा प्रकारच्या अन्य साधनांचा समावेश होत असतो. त्यानंतर साकारिक किंवा संकलित किंवा समावेशक किंवा त्याला अंतिम मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं, समेटिव्ह असेसमेंट. शिकवण्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे म्हणजेच साकारिक मूल्य निर्धारण होय. आकारिक मूल्य निर्धारणामध्ये दिसलेली जी प्रगती आहे ते टिकून आहे किंवा नाही हे पडताळणारे मूल्य निर्धारण म्हणजे संकलित मूल्य निर्धारण होय. आणि या मूल्य निर्धारणातून अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा समारोप होतो आणि म्हणून या समारोपात्मक मूल्य निर्धारण असेही म्हटले जाते. हे ठराविक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात करावयाचे मूल्य निर्धारण आहे आणि यात दूरगामी उद्दिष्टांचा जास्त प्रमाणामध्ये विचार हा केला जात असतो. संकलित मूल्यमापनात
वर्षातून 2 वेळा प्रत्येक सत्राच्या किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यासाठी, बढती, प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा अभ्यासक्रम, शैक्षणिक नियोजन यांचे संशोधन करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे मूल्यनिर्धारण म्हणजे अंतिम मूल्यनिर्धारण होय. म्हणजे या ठिकाणी या व्याख्येमधून आपल्याला उद्देश सुद्धा लक्षात येतो. संकलित मूल्य निर्धारणात साधने तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती, सर्जनशीलता आणि बहुविध बुद्धिमत्तेला वाव ठेवावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार मुक्तोत्तरी प्रश्नांचा उपयोग करावा. मूल्यमापनासाठी लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा या साधनांचा वापर केला जातो. लेखी परीक्षेत खुल्या म्हणजेच मुक्तोत्तरी प्रश्नांचा अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, त्यानंतर गाभा गट, जीवन कौशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार या संकलित मूल्यमापनामध्ये व्हावा. आता या संकलित मूल्य निर्धारणाचे हेतू, पर्पज ऑफ समेटिव्ह असेसमेंट. शैक्षणिक वर्षातील निरनिराळ्या टप्प्यांवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाविषयी विखुरलेल्या माहितीमधून त्याच्या व्यक्तिमत्वाचे संकलित चित्र तयार करणे. दुसरा हेतू म्हणजे आकारिक मूल्य निर्धारणामध्ये दिसलेली प्रगती टिकून आहे की नाही हे पाहणे. आणि तिसरं म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचे सिंहावलोकन करून पुढील अध्ययन अध्यापनाची दिशा ठरवणे आणि त्यामध्ये आवश्यक असे बदल करणे. तर हे मूल्य निर्धारणाचे हेतू आपल्याला सांगता येतील.